महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून अडकवण्याच्या कट कारस्थानाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला। त्यासाठी मुंबई पोलीससह आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली। डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात विधान परिषद प्रवीण दरेकर यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात फडणवीस आणि शिंदे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अडकवण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप करत या राजकीय कटाची चौकशी करण्याची मागणी केली होती। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। भूषण, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, महाविकास आघाडी सरकारमध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न किंवा अशा प्रकारचा कट असल्याचा आरोप जो आहे तो तत्कालीन विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला होता। या संपूर्ण मागणीला अनुसरून कुठेतरी आता या महायुती सरकारमध्ये कुठेतरी आता या संपूर्ण मागणीला अनुसरून एकंदर एसआयटी स्थापन केली आहे। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सध्या केली जाणार आहे आणि एकंदर सह आयुक्त चौधरी यांच्या अंडर ही संपूर्ण जी एसआयटी आहे ती स्थापन केलेली आहे आणि या संपूर्ण एसआयटी मध्ये नेमकं काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र संपूर्ण गोष्टीमुळे कुठेतरी महाविकास आघाडी आणि महायुती हा जो वाद आहे तो पुन्हा एकदा आपल्याला अधोरेखित झालेला पाहायला मिळत आहे। नीलम जी, धन्यवाद भूषण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।